हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 23 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. आतापर्यंत आपण असं बघितलं की सीताई शिवाला तिचे कपडे परत करते. तेव्हा शिवा बोलते, सीताई मला नको आहे हे कपडे, आता मला या घरात देसाईंची सून म्हणून वावरायचं आहे. तेव्हा सीता बोलते, ठीक आहे ना, मग आता कुठले कपडे घालायचे कुठले नाही, केस वाढवायचे की नाही वाढवायचे, हे सगळे निर्णय तुझे आहेत शिवा. तेव्हा शिवा आशूकडे बघते. तेव्हा सीता बोलते, अगं त्याच्याकडे काय बघतेस, तो काही म्हणाला ना तर मी आहे. हां. तेव्हा सीता बोलते, हां, आणि अजून एक, हा देसाईंच्या घरच्या सुनेचा अधिकार आहे. गंठन, नेकलेस आणि हिऱ्याचे कानातले मी माझ्या सुनेसाठी करणारच होते, ते तुझ्यासाठी केले. तेव्हा सीता बोलते, आणि सगळ्यात महत्वाचं ही चंद्रवेणी, ही आता तुझी झाली आहे शिवा. तेव्हा दिव्या मनात बोलते, हे सगळं मला मिळालं असतं, पण मी मूर्ख गेली या चंदनच्या नादी लागून शेणाने घर सारवायला. तेव्हा भाऊ पण बोलतात, शिवा घे. तेव्हा सगळं ते सीताई शिवाकडे देते. शिवा इमोशनल होते. तेव्हा उर्मिला बोलते, शिवा दे, मी सांभाळते. तेव्हा सीता बोलते, आणि थांबा, आणखी एक राहिलं, म्हणजे तुम्हाला दोघांना मी घरातच घेणार आहे, पण एका अटीवर. तेव्हा आशू बोलतो, आता आता कुठली अट आहे? तेव्हा सीता बोलते, अरे बघता काय, नाव घ्या. तेव्हा आशू बोलतो, आई कशाला उगाच नाव वगैरे येतो ना. तेव्हा सीता बोलते, अरे राहू दे रे, करायचे असतात या गोष्टी. याआधी शिवाने 2 वेळा गृहप्रवेश केला, पण मी काही करू शकले नाही, आणि तिने मला सांगितलं होतं ना की ती एक दिवस माझं मन जिंकेल, आज तो दिवस आहे. चला नाव घ्या. एक मिनिट. तेव्हा सीता बोलते, संपदा एरवी सगळं करत असतेस, अगं रेकॉर्ड कर. सीताई शिवाला नाव घ्यायला फोर्स करते. तेव्हा शिवा नाव घेते. मनगटात ताकद, काळजात माया, ही अशी असते बाई. मनगटात ताकद, काळजात माया, ही अशी असते बाई. छकुल्याचं नाव घेते. लव यू सो मच सीताई. तेव्हा शिवा रडते, डोळ्यातनं पाणी येतं. तेव्हा सीता बोलते, शिवा आनंद अश्रू आहेत ते, त्यांना वाट करून दे. तेव्हा सीता बोलते, आयुष्यात पुढच्या आनंदाला जागा हवी ना. तेव्हा सीता बोलते, चला गृहप्रवेश करा दोघांनी. तेव्हा सीता बोलते, चला आत या दोघांनी. तेव्हा शिवा आशूचा हात पकडते आणि हळूच माप ओलांडते. संपदा सगळं रेकॉर्ड करत असते आणि सगळे टाळ्या वाजवतात. याचा दिव्या आणि कीर्तीला खूप राग येत असतो. तेव्हा शिवा आणि आशू दोघं आत येतात. तेव्हा सीता बोलते, थांबा. तेव्हा भाऊ बोलतात, सीता आता काय? तेव्हा सीता संपदाला आवाज देते. संपदा हा म्हणून काहीतरी घ्यायला जाते. तेव्हा संपदा कुंकवाची परात घेऊन येते. तेव्हा आशू बोलतो, वा वा. तेव्हा सीता बोलते, ये. तेव्हा आशू आणि शिवा एकत्रच दोघांचे पाय त्या परातीत ठेवतात. तेव्हा आशू आणि शिवा एकत्रच दोघांचे पावलं व्हाईट कार्डबोर्डवर ठेवतात आणि पुढे घरात येतात. याचा सगळं कीर्तीला राग येत असतो. इकडे चंदन थोडासा पुढे येतो आणि वंदनाला बोलतो, आई मी म्हणत होतो की, आणि हा शांत बसतो. तेव्हा वंदना विचारते, काय झालं? चंदन बोलतो, आपण निघूया का? तेव्हा वंदना बोलते, अरे असं अचानक कसं निघणार? नाही म्हणजे आता आलोय तर थोडा वेळ थांबावं लागेल ना, असंच कसं निघणार? तेव्हा चंदन बोलतो, नाही आई ते तर झालं, पण त्यांनी आपल्याला इतकं प्रेमाने बोलवलंय, आता ते जेवायचा आग्रह पण करतील. आणि दिव्या इथे असताना आशू आणि सीताईला बरं नाही वाटणार, खूप अनकम्फर्टेबल होतील ते, परत काही नवीन व्हायला नको. तेव्हा वंदना बोलते, अरे देवा, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही? तेव्हा वंदना बोलते, पण आता त्यांना कसं सांगायचं? तेव्हा चंदन बोलतो, आई आता ते तुम्हालाच सांगावं लागेल, कारण मी तर लहान पडतो ना. तर सीता देसाई मंडळी सगळी घरात येते. तेवढ्यात सीता बोलते, वंदनाताई अहो तुम्ही बाहेर का उभा आहेत? तेव्हा भाऊ पण बोलता, अरे. तेव्हा सीता बोलते, या ना. तेव्हा वंदना बाहेरूनच बोलते, आले. तेव्हा वंदना आतमध्ये घरात जाते आणि चंदनही दिव्याला खुणवतो की चल. तेव्हा वंदना आतमध्ये घरात जाते आणि बोलते, सीताई सगळं खूप छान पार पडलं, आता आम्ही निघायचं म्हणतोय. तेव्हा शिवा बोलते, अगं जेवायचं बाकी आहे, जेव आणि मग जा. तेव्हा वंदना बोलते, नाही आई एकट्याच आहेत ना घरी, त्यांना माहिती नाही ना आम्ही इथे आलोय ते, उगाच त्या गोंधळून जायच्या. तेव्हा सीता बोलते, नाही जेवल्याशिवाय सोडणारच नाही मी. तेव्हा वंदना बोलते, नाही खरंच यावेळी नको. तेव्हा भाऊ बोलतात, वंदना ताई आपण आजीला पण इकडे बोलून घेऊ वाटलं तर, काय त्यात एवढं? तेव्हा वंदना बोलते, अहो नाही, पुढच्या वेळी येऊ ना आम्ही. तेव्हा आशू शिवाला बोलतो, शिवा नमस्कार कर. तेव्हा वंदनाचा ते दोघं आशीर्वाद घेतात. तेव्हा वंदना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते. तेव्हा उर्मिला बोलते, आशू शिवा ऐकलं का, अष्टपुत्र, आता पाळणा हलू दे. तेव्हा आशू शिवा लाजते आणि आशू बोलतो, कसली? कीर्तीला राग येत असतो, दिव्यालाही. तेव्हा संपदा बोलते, नाही करा मग प्लॅन. तेव्हा आशू बोलतो, तू गप ग. तेव्हा संपदा बोलते, अगं बाई ती बघ वहिनी लाजली. तेव्हा चंदन बोलतो, अरे बरोबर म्हणती ती, काय विचार करायला हरकत नाही आशू. तेव्हा आशू बोलतो, यार तू पण, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये. तेव्हा चंदन बोलतो, बरं शिवा आम्ही येतो खरंच आई. तेव्हा वंदना बोलते, चला. तेव्हा सीता बोलते, ठीक आहे तुम्हाला जायचं तर जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जशी शिवा आमची मुलगी तसा आशूही तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मुलाच्या घरी हवं तेव्हा यायचं हक्काने. तेव्हा वंदना बोलते, ठीक आहे शिवानी येतो. तेव्हा शिवा बोलते, ठीक आहे मी येते तुम्हाला बाहेर सोडवायला, चला.
वंदना बोलते नाही नको, आत्ता तू इथेच थांबणं जास्त गरजेचं आहे, तू थांब आम्ही येतो. तेव्हा ते जातात, भाऊ पण हात जोडतात आणि बोलतो चला येतो. तेव्हा सगळे बोलतात अरे, तेव्हा भाऊ बोलतात अरे फ्लाईट आहे मला 2 तासात, असं काय करतात. तेव्हा सीता बोलते 2 आठवडे जात आहेत, यावेळी दौरा जरा मोठाच आहे. तेव्हा सीता बोलते रमू नका तिथे, लवकर या. तेव्हा भाऊ बोलतात हे बघ कितीही काम असलं तरी घरी परत यावंच लागतं. तेव्हा भाऊही जातात. तेव्हा आशू बोलतो हे बघ आई, फार खुश आहे आज मी, फार खुश. तेव्हा सीता बोलते मग आणखी खुश होणार आहेस. तेव्हा आशू बोलतो म्हणजे. तेव्हा सीता बोलते आज चला शिवा तुला एक सरप्राईज आहे. तेव्हा आशू बोलतो ऐक शिवा, तुला मगासपासून जितके सरप्राईज दिलेत ना तिने, मला आयुष्यात दिले नाहीत. तेव्हा सीता बोलते मग फक्त माझ्या लाडक्या सुनेसाठी. तेव्हा आशू बोलतो चला चला. सगळे आतमध्ये जातात. सगळे आत गेल्यावर कीर्ती बोलते लाडक्या सुनेसाठी एवढे सरप्राईज देत आहेत ना, नाही तुम्हाला तुमच्या याच सुनेला सरप्राईज देऊन नाही बाहेर हकललं ना तर नावाची कीर्ती नाही. तेव्हा सीता आशूला डायनिंग टेबलजवळ घेऊन जाते. मस्त दोघांच्या जेवणाची ताटाच्या आजूबाजूला फुलांनी सजवलेलं असतं. तेव्हा आशू बोलतो आई हे काय. तेव्हा सीता बोलते काही बोलायचं नाही, फक्त जेवणाला बसायचं. तेव्हा शिवा बोलते ठीक आहे चला काकू आपण जेवणाची तयारी करूया. तेव्हा सीता बोलते अगं तू कुठे चालली. तेव्हा शिवा बोलते जेवण घ्यायला. तेव्हा सीता बोलते तुला कोणी सांगितलं की तू जेवण वाढणार आहेस. तेव्हा शिवा बोलते अहो रोज करतो ना आपण. तेव्हा सीता बोलते हो पण आज नाही, आज तुम्ही जेवायचं आणि मी आणि उर्मिला वाढणार आहोत. तेव्हा लक्ष्मण पण येतो. सीता बोलते चला भाऊजी बसा. तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही नाही नाही. तेव्हा लक्ष्मण बोलतो अरे बसून काय घ्या, आज उत्सव मूर्ती कोण आहे. तेव्हा संपदा बोलते मी. तेव्हा लक्ष्मण बोलता तेव्हा आशू बोलतो हां तू. संपदा कीर्तीला आवाज येते ताई ताई ये ना, तिथे कशाला उभी आहे. तेव्हा लक्ष्मण बोलतो अगं मी काय म्हणतोय, उत्सव मूर्ती कोण आहे, आशू शिवा, त्यामुळे ते बसतात. चला बसा. तेव्हा शिवा बोलते पण. तेव्हा लक्ष्मण बोलतो ऐक ना शिवा, सगळ्या सुनांना अशी संधी मिळत नाही. तेव्हा सगळे लक्ष्मणकडे बघतात. तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही ज्यांना मिळते त्यांनी घ्यायला हवी ना, चला चला बसा बसा. तेव्हा सुहास हळूच कीर्तीला बोलतो हे जरा अतिच चाललंय असं वाटत नाही का तुला. आशू शिवा बसतात. आशू बोलतो छान केलं ना डेकोरेशन. तेवढ्यात लक्ष्मण बोलतो काय सुहास कीर्ती मजा येते ना. तेव्हा कीर्ती बोलते खूप. सुहास म्हणतो अरे म्हणजे छानच एकदम. तेव्हा लक्ष्मण बोलतो यायलाच पाहिजे. तेव्हा सीता उर्मिला मस्त छान ताट वाढून आणते आणि आशू आणि शिवाच्या पुढे ठेवते. तेव्हा लक्ष्मण बोलतो काय घमघमाट सुटलाय. तेव्हा उर्मिला बोलते तोंडाला पाणी सुटणारच आहे. तेव्हा लक्ष्मण बोलतो सुटणारच आहे म्हणजे काय, पण का सुटणार आहे पाणी. तेव्हा उर्मिला बोलते का काय, सगळा स्वयंपाक ताईने बनवलाय. तेव्हा आशू बोलतो काय आईने बनवलाय, मग तर एकदम स्वादिष्ट असणार आहे. तेव्हा सीता बोलते असं काही नाही शिवा सुद्धा चांगला स्वयंपाक करते. तेव्हा सगळे हसतात. तेव्हा उर्मिला बोलते ताईवर ना बहुतेक कोणीतरी जादू टोना केलाय हां. तेव्हा सगळे हसतात. तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही नाही आम्हाला माहिती कोणी केलाय तो. तेव्हा सीता बोलते बरं आज सगळा स्वयंपाक शिवाच्या आवडीचा आहे. तेव्हा सीता बोलते चला आता सुरू करा जेवायला. तेव्हा शिवा आणि आशू एक एक घास खातात आणि शिवा एकदम इमोशनलच होते. तेव्हा सीता बोलते काय ग काय झालं शिवा. तेव्हा आशूही शिवाला सावरतो. सीताही शिवाच्या डोक्यावर हात ठेवते. याचा कीर्तीला खूप राग येत असतो. तेव्हा सीता मनात बोलते शिवा तुझ्या गृहप्रवेशाने आपल्या देसाई कुटुंबाचा आनंद असाच द्विगुणित राहो. देवा आता कोणतंच संकट या देसाई कुटुंबावर येऊ देऊ नकोत. आणि तिथेच एपिसोड संपतो.